हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत आनंदाची बातमी आहे आदिवासी विभाग संदर्भामध्ये. ठीक आहे, आदिवासी विभाग अक्षर थोडं समजून घ्या. अत्यंत आनंदाची बातमी मित्रांनो, पवित्र पोर्टल संदर्भामध्ये जाहिरात येणार आहेत. आज जो जी आर आलेला आहे आपल्या अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जी आर समजून घेऊया. ठीक आहे, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. पहा, आजचा जी आर आहे मित्रांनो 9 जून 2026चा. याच्यामध्ये पहा, महत्त्वाचं जे फॅक्ट आहे ते घेणार आहे. प्रस्तावना काय आहे ते पवित्र पोर्टल 2000 शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात आहे. म्हणजे निर्णय काय झाला तो आज निर्णय घेऊ. एकदम शॉर्टमध्ये समजून जावं. ठीक आहे, पहा आता त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो फरक. अगदी बघा, निर्णय काय झाला. पवित्र पोर्टल बघा, शालेय शिक्षण क्रीडा विभाग संदर्भात शासन निर्णयाच्या अधीन आदिवासी विभाग असलेल्या आश्रमशाळेतील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीची निर्णय घेण्यात आला. सदर पवित्र राबविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शना देण्यात येत आहे. शिक्षक भरतीसाठी कार्यपद्धती काय आहे. शासकीय आश्रमशाळा आकृतीमध्येनुसार शिक्षक संवर्गाच्या मंजूर पदापैकी रिक्त पदांची संख्या निश्चित करून अप्पर आयुक्त आदिवासी शिक्षक संदर्भात रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करतील. म्हणजे आदिवासी जी नाशिकला हेड ऑफिस आहे. ठीक आहे, पहा भरती करता व्यावसायिक किमान शैक्षणिक अर्थसह विषयनिहाय माध्यमनिहाय प्रवर्गनिहाय बिंदू नमुने रिक्त पदांचा तपशील उपायुक्त अप्पर आयुक्त कार्यालय पवित्र पोर्टल संगणक प्रणालीद्वारे त्यानुसार अप्पर आयुक्त आदिवासी विभाग जातीनिहाय पदभरतीपूर्वी आयुक्त आदिवासी विभाग यांना सादर करतील. ठीक आहे, आता बिंदू याच्यामध्ये काय मुळात बिंदू नामावली ही प्रचलित कार्यपद्धतीनुसार असणं आवश्यक आहे. जे पण शासनाचा निर्णय आलेला आहे बिंदू नामावली संदर्भात त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पहा, सर्व अप्पर आयुक्त आदिवासी विभाग तसेच आयुक्त आदिवासी विभाग यांना स्वतंत्र लॉग इन उपलब्ध करून दिलं जाईल. त्यांना वेगळं आपलं जसं पोर्टल आहे तसं निवेदन त्यांना लॉग इन देण्यात जाईल. अप्पर आयुक्त कार्यालयातील सदस्य सचिव लॉग इन संबंधित माहिती भरावी. त्यांनी भरायचा अधिकार आहे. जसं आपलं DYD भरत असते आणि शिक्षण अधिकारी भरत असते. बघा, 7 कार्यालयीन दिवसात जाहिरातील माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. बरोबर मान्य करतील. माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणाचा अमान्य करतील. ठीक आहे, 4 नंबरचा पॉईंट. 7 दिवसात कार्यमध्ये कारवाई न केल्यास कार्यवाहीची सद्यस्थिती आयुक्त आदिवासी विभाग यांच्या लॉग इनवर दर्शविले जाईल. हे आपल्यासाठी आपल्या कामाचं नाही आहे. ठीक आहे, आता पण अप्पर आयुक्तांनी दिल्यानंतर रिक्त पदानुसार पवित्र पोर्टल जाहिरात प्रदर्शित होईल. विभागाच्या लॉग इनवर दिसेल. हे जाहिरात काय आहे पूर्ण ह्याच्यावर दिसेल. म्हणजे वेबसाईट आहे ट्रायबलची. ठीक आहे, त्याच्यानंतर आदिवासी झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आयुक्त सदर जाहिरात जास्त खपाच्या स्थानिक 2 वृत्तमानपत्रामध्ये किमान 1 मराठी भाषेतील प्रसिद्ध करेल. सेम आपल्या पवित्र पोर्टलसारखा निर्णय आहे. कसा पवित्र पोर्टलसारखाच निर्णय आहे, वेगळा ह्याच्यातला काही नाही आहे. ठीक आहे, पाहता इच्छुक उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोगधारक बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुणांसह पवित्र पोर्टल निश्चित केलेल्या कालावधीत अर्ज करतील. सेम, काहीच फरक नाही आहे. त्याच्यानंतर संबंधित अप्पर आयुक्त विभागाच्या अधीनस्थ शासकीय आश्रमशाळाच्या रिक्त पदांसाठी उपलब्ध सर्व जागांसाठी पात्रतेनुसार आवश्यक पदांकन देण्यात येतील. शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेले गुण त्या चाचणीच्या आधारे जितके टप्पे राबवण्यात येतील त्या टप्प्यासाठी वैध मानले जातील. म्हणजे भरती टप्प्यात होणार आणि मुलांचा पण टप्प्यात कार्यक्रम होणार. ठीक आहे, असं सोडून द्या, कारण सेकंड फेजला झालेला आहे त्याचा टप्पा. बघा, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक प्रत्येक रिक्त पदासाठी मुलाखतीशिवाय एकास एक म्हणजे विना मुलाखत जाहिरात येणार आहे. ठीक आहे, प्राधिकारी यांना करून देण्यात येईल. शिक्षक बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होईल. ठीक आहे, कशी होईल. आपल्या पोर्टलद्वारे उमेदवारांची निवड होईल. त्यानंतर चाचणीच्या दरम्यान पुढील टप्प्यात उमेदवार विचार करता येणार नाही. उमेदवारास अन्य पदावर नियुक्ती पाहिजे असल्यास त्यापुढील पुढील शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी प्रवेशावर निवड झाली सहभागी व्हावे लागेल. मुलाखतीशिवाय या निवडणुकीत उमेदवारांना जाहिरातील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. यामध्ये शालेय शिक्षण विभागावर अन्य विभागाच्या पदांचा देखील समावेश असेल. उमेदवारास यापैकी सोयीनुसार जास्तीत जास्त 100 प्राधान्यक्रम देण्यात येईल. म्हणजे काय, एकदा निवड झाली नंतर बात आणि 100च प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे ह्याच्यामध्ये पण. ठीक आहे, आता पहा, संबंधित अप्पर आयुक्त निवड सूची उमेदवारांची सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी करेल. कोण काय, अप्पर आयुक्त हे मूळ तपासणी करेल. पहा, आता अप्पर आयुक्त याच्यामध्ये सर्व पडताळणी करेल आपल्या कागदपत्रांची. ठीक आहे, त्यामुळे सर्व काय आहे ते याच्यामध्ये महत्त्वाचं काही नाही, फक्त ते हेड असतील हे लक्षात असू द्या. आणि नॉन क्रिमिनल शिक्षक पात्रता परीक्षा TET अभियंता बुद्धिमत्ता चाचणी गुण दिव्यांग किंवा समांतर आरक्षण आहे का, मला आरक्षण आहे का, त्या संदर्भात हे करेल. अध्यक्ष कोण असेल,
त्याचा संदर्भात जी कमिटी बनवणार आहे, समिती असेल, तर समितीचा अध्यक्ष कोण असेल? अप्पर आयुक्त साहेब असतील, सहाय्यक आयुक्त सदस्य असतील, त्यानंतर सहाय्यक आयुक्त शिक्षण सदस्य असतील, प्रकल्प अधिकारी सदस्य असतील, उपआयुक्त, अप्पर आयुक्त कार्यालय सदस्य सचिव असतील, अशी टीम असेल. नियुक्तीकरिता उमेदवारांनी सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असले त्याच्यावर काय करण्यात येईल? फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर छाननी, अंती, फायनल निवड ह्या गोष्टी सर्व पोर्टलद्वारे दिल्यात येईल. 7 दिवसाच्या आत पवित्र पोर्टलला आपण आक्षेप घेऊ शकता निवड झाल्याच्या नंतर, आणि त्यानंतर प्रणाली दिसेल. आयुक्त 7 दिवसाच्या आत त्याच्यावर निर्णय घेतील, काही जरी आक्षेप असेल आपल्याला. छाननी अंतिम मूळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना आयुक्त 7 दिवसाच्या कालावधीत ईमेलद्वारे तसेच नोंदणीकृत डोक्याने नियुक्तीपात्र ठरवतील. ठीक आहे. उमेदवार नियुक्तीपत्रात 7 दिवसाच्या आत स्वीकृती कळविणे बंधनकारक राहील. अशी स्वीकृती दिल्यानंतर अप्पर आयुक्त यांनी संबंधितांना नियुक्ती आदेश देतील. संबंधित प्रकल्प अधिकारी त्या उमेदवारास रुजू करून घेतील व तसा रुजू अहवाल अप्पर आयुक्त यांना सादर करतील. उमेदवारास नियुक्ती आदेश दिल्यानंतर पवित्र पोर्टल पुढील बाबीची आवश्यक ऑनलाईन प्रक्रिया अप्पर आयुक्त पूर्ण करणे बंधनकारक राहील, जेणेकरून पवित्र पोर्टल भरती पूर्ण झाल्याचे विभागाच्या निर्देशन असेल. ठीक आहे. असा तो नियम आहे. त्यानंतर बघा, शालेय शिक्षण विभाग मुद्दा क्रमांक मुलातीशिवाय निवड प्रक्रिया प्रकारासाठी नियुक्तीसाठी हजर झाल्यास न झाल्यास अथवा अपत्र रिक्त राहिल्यास पदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. म्हणजे काय, इथं वेटिंग लागणार आहे. ठीक आहे. वेटिंग लागणार आहे. वेटिंग म्हणजे कशी? हा राऊंड म्हणजे जागा नसती, जॉईन झाली तर नेक्स्ट राऊंडमध्ये त्या जागा येतील. ठीक आहे. पवित्र पोर्टलची जाहिरात अंतिम करण्याचा निर्णयाचा त्यांना काय आहे? अधिकार आहे. ठीक आहे. उमेदवार शैक्षणिक व्यावसायिक अर्थ वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्राबाबत अपात्र झाल्यास संबंधित उमेदवारांनी त्याची अर्थ संपुष्टात येतील. त्याचा किंवा गुन्हा आधार अर्ज करण्यास उमेदवार पात्र असतील. शिक्षण सेवकाच्या नियुक्तींचा कालावधी बघा, हे सेम 3 वर्ष राहील. इथं पण नियुक्तीचे माध्यम, तुम्ही ज्या माध्यमात तुमची निवड झाली, हे विषय महत्त्वाचा आहे. तुम्ही ज्या माध्यमात तुमची निवड होणार आहे त्या माध्यमात तुम्ही नियुक्ती पात्र असाल. म्हणजे कसं, 10वीचं जे माध्यम आहे, 10वीचं जे माध्यम आहे ना, तेच माध्यम तुमच्या इथं ग्राह्य धरण्यात येईल. ओपनला 38, कॅटेगरीला 43, हे वय 2 ग्राह्य धरण्यात येईल. सेम कॉमन, याच्यामध्ये वेगळं काही वाचायसारखं नाही. आलं ना? याच्यामध्ये 38 आणि 43 वर्ष वय. बाकी अनुकंपा तत्वावर इथं लागू होणार नाही. सेम बालकाचा अधिकार, RTI अधिकार जो आहे 2009चा अधिनियम, त्यानुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षकपद अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व्यवसायाकरता शिक्षक पात्रता अनिवार्य राहील. TET सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुटतात. ठीक आहे. म्हणजे बालकाचा मोफत सक्ती शिक्षणाचा अधिकार मधील तरतूद प्राथमिक शिक्षणासाठी शिक्षकाची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता अनिवार्य करण्यावर GR शिक्षण विभाग असा तो नियम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इंग्रजी माध्यमासह त्या शाळांची जसं की उर्दू, मराठी, कन्नड माध्यम जे आहे ते माध्यम तुम्हाला कन्सिडर केल्या जातील. सेमी इंग्रजी विषयासाठी व्यवहार अर्थता इंग्रजी माध्यमात पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. बघा, विषय काय आहे? सेम मेथड आपल्याला पोर्टलला लागून आता जे शिक्षण पवित्र पोर्टलचा जो GR आहे, पवित्र पोर्टल, ठीक आहे, पवित्र पोर्टलचा जो GR आहे तो GR इकडे लागू होणार आहे. वेगळं काही होणार नाही. कळलं तुम्हाला? चला. त्यानंतर सामाजिक प्रवर्गासाठी उमेदवार उपलब्ध झाल्यास रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्यानं जाहिरात देऊन त्या उमेदवाराची व्यवसाय करता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केला नाही तर 12 विज्ञान, BA, BCom, BSc म्हणजे सेमी इंग्लिशच्या जागाचा जो GR आहे ना तो इथं पण लागू होणार. म्हणजे कसं, 10वीचं पहिलं इंग्रजी माध्यमातून निवड होईल, ते नाही भेटलं तर 12वी सायन्स, त्याच्यानंतर BA इंग्लिश, MA इंग्लिश, नंतर BSc. ठीक आहे. अशा मुलांना ती सेमीच्या जागा देतील. हे एका शॉर्टकटमध्ये. ठीक आहे. असा हा तो GR आहे. नोडल अधिकारी आश्रमशाळा तर हे काही नाही. बाकीचं अनुषंगाने आयुक्त नोडल अधिकारी असतील. त्यानंतर निवड प्रक्रिया अंमलबजावणी करणे, संगणकीय प्रणाली आदिवासी यांनी कारवाई करावी आणि पवित्र पोर्टल संदर्भात वेळोवेळी निर्मिती परिपत्रक याला लागू होतील. आश्रमशाळातील शिक्षक भरतीला लागू होतील. हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, पवित्र पोर्टल एक अत्यंत आनंदाची बाब आहे की आश्रमशाळा, आदिवासी विभाग ह्या पवित्र पोर्टलवर येत आहेत. ठीक आहे. पवित्र पोर्टल वरती येत आहेत. एक आनंदाची बात आहे. ठीक आहे. पवित्र पोर्टल वरती येत आहेत, एक आनंदाची बाब आहे. त्यामुळे अजून आपल्या जागेमध्ये निश्चितच वाढ होणार आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त मित्रांमध्ये ही माहिती शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.